मेरे गला पकड़ने के लिए झपटा। मैं अपने हाथ से उसको ढकेला, फिर भी एक दांत इधर लगा, एक दांत इधर, एक दांत सिर में, फिर इधर एक पंजा मारा। किधर काढा? 5 ते 6 जणांवर हल्ला करून हा बिबट्या पसार झाला होता। 2 ते 3 दिवस तो गायब होता। भीती कुठेतरी कमी होत असतानाच आज सकाळी नागावपासून काही अंतरावर आक्षी साखरी इथं सकाळी प्रातःविधीसाठी गेलेल्या दोघांवर या बिबट्यानं हल्ला केला। त्याच्यामुळे गावात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं। अलिबागच्या नागाव पारोडा भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यानं हैदोस घातला होता। या बिबट्यानं आधी 5 ते 6 जणांवर हल्ला केला। बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये प्रसाद सुतार, कुणाल साळुंखे, अमित वर्तक, मंदार गडकरी आणि सहाय्यक वनसंरक्षक भाऊसाहेब जवरे यांचा समावेश आहे। हल्ल्यातील जखमींना तातडीनं रायगड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय। या घटनांमुळे नागरिक आणि गावकरी मोठ्या प्रमाणावर भयभीत झालेत। त्यात आता पुन्हा बिबट्यानं दोघांवर हल्ला केल्यानं जखमींची संख्या 8 वर पोहोचली आहे। मैं रोज जैसा अपना काम कर रहा था, सुबह में उठा, चाय बनाया, उसके बाद बटाटा बैठ के छिल रहा था। वो आराम से अंदर आया, घुसा। टाइम हो रहा था 5:55। उसके बाद मेरे गला पकड़ने के लिए झपटा। मैं अपने हाथ से उसको ढकेला, फिर भी एक दांत इधर लगा, एक दांत इधर, एक दांत सिर में, और फिर इधर एक पंजा मारा। उसके बाद छलांग मार के ऊपर से निकल गया। मेरा नाम आनंद कुमार निषाद। टाइमिंग बताइए। 6:30 बजे संडल गए थे। उधर संडल बैठ गए ना, तो हम ऊपर आ गए। किधर काढा? और कहाँ भाग गया फिर? हाँ, फिर भाग गए। आपका नाम? लोकनाथ। बिबट्याचा शिरकाव आणि हालचालींची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। अलिबाग फॉरेस्टचे अधिकारी भोईर यांनी या बातमीला दुजोरा दिला। बिबट्याच्या हालचालींची माहिती पडताळून पाहिली असता रेस्क्यू टीम सतत गस्त घालतीये। बिबट्याला सुरक्षितपणे पकडून जंगलात स्थलांतरित करण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे। बिबट्याचा वावर असलेल्या परिसरातील शाळांच्या वेळा बदलण्यात आल्यात। त्याचबरोबर गृह, वन आणि महसूल विभागाची संयुक्त पथकं गस्त घालतायत, ज्यात स्थानिक तरुणांनाही सहभाग करून घेण्याचा विचार आहे। गावकऱ्यांना शक्यतो घरातच राहण्याचा आणि संध्याकाळनंतर बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलाय। बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस, ग्रामपंचायत आणि वन विभाग एकत्रपणे काम करतात। स्थानिक प्रशासनाने गावकऱ्यांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले। महाराष्ट्रात सध्या मानव आणि वन्यजीव संघर्षानं भीषण रूप धारण केलंय। आपल्या हक्काच्या घरात, आपल्या शेतात काम करताना बिबट्याच्या हल्ल्याची भीती रोजची झाली आहे। अलिबागपासून ते विदर्भापर्यंत शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये बिबट्यांचा वावर वाढलाय। यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे हातावर तुरी देऊन पळालेल्या या अलिबागच्या बिबट्याला पकडण्यात यश कधी येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।